गटामधून तो सामना आपण पाहिला. लाडिवली टीमला परास्त केलं. दुसरा सामना कासप संघाने एकतर्फी जिंकला. तदनंतर डी गटातून पहिला सामना नुकताच या ठिकाणी संपन्न झाला. मर्याई गुलसुंदे टीमला परास्त व्हावं लागलं. गावदेवी तळेगाव या टीमनं तो विजय नोंदवला. चला फिल्डिंग लावून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका वयाल टीम. अगोदरच भरपूर वेळ आपल्या माध्यमातून दवडला जातोय. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. आकर्षक अशा ट्रॉफीज, या ट्रॉफीज या स्पर्धेची अहमियत सांगून जात आहेत. त्याचबरोबरीने मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. ती बाईक आम्हाला स्पॉन्सर्ड केले साईराज एंटरप्राइजेसचे ओनर अनिल दादा चव्हाण यांच्या माध्यमातून ती बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे. त्यांनाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. एक महत्वाची सूचना मी सूचित करतोय. 8 संघांचा एक गट आहे. 3 मॅचेस त्या गटामधून होतील. एक टीमच्या जर लगातार तुम्ही जिंकलात तिथपर्यंतच गुणांची मोजमापणी केली जाईल. क्वालिफाय झाल्यानंतर गुणांची मोजमापणी बाईकसाठी होणार नाही. बाईक असेल उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट बॉलर, त्याचबरोबरीने उत्कृष्ट बॅट्समन यासाठी गुणांची मोजमापणी सुरुवातीच्या 3 मॅचेसमध्येच होईल, याची दक्षता घ्यायची. तदनंतर क्वालिफाय झाल्यानंतर गुणांची मोजमापणी होणार नाही. महत्वाची सूचना होती. कधी कधी बाईकसाठी खेळ सुद्धा बिघडतो, असं व्हायला नको. खूप चांगलं आयोजन आणि आयोजकांनी घेतलेली ही दक्षता, त्यासाठी विशेषतः त्यांचंही आपण आभार व्यक्त केले पाहिजे. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिलं षटक इक्बान चेंडू होता, हाफ ट्रॅकर खरे तर पंच वळण घेऊन सांगतात की दिशा खराब आहे, याचा अर्थ दशा सुद्धा खराब. वाईड बॉल असल्याचा इशारा. 1 धाव वाढेल अतिरिक्तच्या साह्यानं आणि एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये बिनबाद 2. या स्पर्धेतील 15वा वाईड चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. तो गोलंदाज महेश मात्रे या सामन्यात पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आणि त्यानं टाकला या मॅच मधील पहिला वाईड बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत की हा चेंडू सुद्धा जास्त बाहेर आहे. अतिरिक्त धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने. 3 धावा धाव फलकावरती लागतायत. सन्माननीय सखाराम जंगम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांनाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. स्वीट साऊंड आपण ऐकतोय. उंची जास्त आहे, लांबी अंतर कापलं जाईल का पण नाही, एलिव्हेशन नव्हतं आणि चांगला झेल त्या ठिकाणी तेजसच्या माध्यमातून टिपला जातोय. तेजस देशमुख त्या ठिकाणी होता आणि पहिला धक्का राहुल कारंदेच्या रूपात आई गारमाता कराडे खुर्द या टीमला. खरं तर प्रेक्षकांची फरमाईश होती की अनंत पाटील यांच्या माध्यमातून कॉमेंट्री झाली पाहिजे आणि त्या असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. जय हो. क्रिकेटचा मैदान भरवलं ते आमचे सुरेश दिनान पाटील माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाने मी या ठिकाणी आलो होतो आता आणि त्यांच्या मी तेजवर आलो या ठिकाणी. जसा ह्यो खेळ आहे तसा आमचा शर्यतीचा खेळ आहे आणि शर्यतीचा मैदान जेव्हा आम्ही भरवतो तो पण असा लाईव्ह असतो. आता कोण जिंकला कोण हारला तो आम्हाला तिथं कळतो बरोबर. आणि बिंजोर राहताना आम्ही त्यांचं नाव पुकारतो. त्यांची स्वतःची बैल असेल तर स्वतःचं नाव, नाही तर दुसऱ्याचा पायऱ्या बैल असला तर तो आम्ही झुपतो त्या ठिकाणी. आणि आपल्या खालापूर तालुक्यात मैदान होईत नाही. खालापूर तालुक्यामध्ये मैदान ठेवणार होते आमचे सुरेश पाटील, पण आपल्याला जागा नाही तर ते खेळ पण तुम्हाला दाखवायचं होते कसा खेळ होतो तो. त्या एक बाऱ्या मैदान रसायने बरोबर या ठिकाणी भरवला होता आणि सुंदर गाड्या झाल्या होत्या. त्यावेळेला 70-80 शर्यत झाली होती. सुरेश पाटील ज्या ठिकाणी मैदानामध्ये आता हे क्रिकेटच्या मैदानात बघा 4 दिवस किती पाहुणे येतील किती झाले. त्यांच्या आवडता खेळ आणि आवडते माणुसकी हीच त्यांना आहे. आपल्या परिसरामध्ये कुठे जाऊ द्या ते तरी त्यांना माणुसकी असते. आणि त्यांचा म्हणणं होताच का आपण मैदान पण शर्यतीचा पण भरवला असता, पण आपल्याकडे जागा नाही. आणि या ठिकाणी मी येऊन 2 शब्द बोललो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद
अनंत पाटील साहेब, खरं तर फार चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलात. तुमचाही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर आपण सांगितलं की सुरेशदादा पाटील साहेब म्हटलं की गोरगरिबांचे कैवारी, जनतेसाठी झटणारे नेतृत्व. आणि जेव्हा तुम्ही जनतेसाठी करताना त्यावेळेला जनतेला सांगण्याची गरज नाही, जनता तुमच्यासाठी आपोआप नक्कीच उभी राहत असते. आणि हे जे प्रेक्षक, हे सुरेशदादा पाटील साहेब यांच्यावरती असलेलं प्रेम, संपूर्ण कैरे गावावरती असलेलं प्रेम, अविनाशदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेक्षक चांगल्या संख्येने आपण बघतोय. आणि या स्पर्धेतील हा सामना RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल आणि त्यांच्या विरोधात आई गारमाता कराडे खुर्द, 1-5 अशी स्थिती आहे कराडे टीमची. हा फटका पसला हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचलेत. हा झेल या ठिकाणी टिपला जातो आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असणाऱ्या आई गारमाता कराडे खुर्द या टीमला धावसंख्या 5 असताना. झालेला आहे त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी विश्वंभर जंगम यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हे षटक जसं संपन्न होईल ना, आपण अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आज खरं तर या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील सुरू असलेला हा सामना या ठिकाणी आपण बघतोय. टॉस जिंकला वयाल टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि या निर्णयावरती खूप चांगली गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज महेश म्हात्रे. हा फटका सुद्धा फसलाय, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती, चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी करण्यात आला आणि तिसरा धक्का या ठिकाणी दिला जातो. विजय पवार त्या ठिकाणी होता, चांगला झेल टिपला. 3-5 अशी स्थिती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. ज्या वेळेला या मैदानावरती नाईट स्पर्धा व्हायच्या त्या वेळेला आम्हाला समालोचन करणं, अगदी संधी मिळणं तितकंसं सोपं नव्हतं. पण अगदी समालोचनापासून ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर, अगदी मी तर म्हणेन कॉमेंट्रीच्या क्षेत्रातून स्वतःला ते दूर ठेवत आहेत. त्याचबरोबरीने महागुरू संतोष चौधरी सर असतील, टीके माळी सर असतील, काही कारणामुळे त्यांना कॉमेंट्री क्षेत्रात वेळ देणं कठीण होतं. आणि अशा वेळेला आम्हाला ज्या संधी प्राप्त होतात ना, त्यामागचं कारण की सुरेशदादा पाटील साहेब, अविनाशदादा पाटील साहेब, सिद्धू पाटील यांचं आमच्यावरती असलेलं प्रेम, संपूर्ण कैरे गावानं जेव्हापासून त्यांच्या स्पर्धा झाल्या तेव्हापासून आम्हाला ते कॉमेंट्री करण्याची संधी देत असतात. त्यासाठी विशेषतः मी विकी पाटील यांनाही मनापासून आभार व्यक्त करतोय. सगळ्यांची नावं घेणं जरी शक्य नसलं तरी संपूर्ण कैरे टीमला मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली स्पर्धा आहे आज. या स्पर्धेची पहिली रात्र, त्यामधील हा सामना कराडे संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. कविश पवार आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू त्यानं टाकलाय तो निर्धाव. 5 धावा आहेत धाव फलकावरती, 3 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. 3-5 अशी स्थिती आहे. खरं तर आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आज यश मालकर या ठिकाणी उभरते समालोचक आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबरीने प्रथमेश मोरे, पॅडी पवार सर असतील, संतोष चौधरी सर, महागुरू, ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर, गुरुवर्य यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकतोय. या मोसमात यश मालकर आणि प्रथमेश मोरे यांनी चांगली भरारी घेतले. फक्त खालापूर तालुक्यातच नव्हे तर इतर काही नामांकित स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं समालोचन केलंय. यश मालकर त्या दिवशी डेरवलीला होते, प्रथमेश मोरे त्या दिवशी सारसनला होते. आणि याचा अर्थ की रसायनीमध्ये कॉमेंटेटरची कमी नाही आहे. पण आज जरूर आम्हाला एक कमतरता भासते की अजिंक्य बौळ
जर का आमच्या जोडीला असते तर अजून मजा आली असती, कारण कॉम्बिनेशन असलं की मजा येते. जसं आपण पाहिलं सुरुवातीला प्रवीण दुगाडे सर, त्याचबरोबरीने अभिषेक पाटील सर यांचं कॉम्बिनेशन, महागुरु संतोष चौधरी सर, गुरुवर्य टीके माली सर यांचं कॉम्बिनेशन. पण आमच्या जोडीला ज्या वेळेला अजिंक्य बहुड सर, वरुषे गावचे सुपुत्र, मराठीचे फार चांगले समालोचक ते असतात. राहुल पाटील सर आमच्या गावचे अक्कलवाडीचे आमचे मित्र, त्यांची सुद्धा कॉमेंट्री आमच्या सोबत ज्या वेळेला ते असतात त्या वेळेला मजा येते. पण आज पुण्यावरून अजिंक्य बहुड लाईव्ह बघतायत, पुण्याला ते कॉमेंट्री करण्यासाठी गेलेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या रसायनी विभागासाठी, आणि त्यांनी त्या ठिकाणाहून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, या आयोजनाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचे आपण मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. 3 विकेट गमावल्यात, 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. 3-6 स्थिती आहे. संकट निर्माण झाले, संकटातून मार्ग काढावा लागेल. संकटात आक्रमण हा बचाव असं म्हटलं जातं, आणि ते आक्रमण या ठिकाणी करण्याची गरज आहे ती कराडे टीमला. बॅटची एज यष्टीरक्षकाने झेल ड्रॉप केलाय, हाताला ब्रश होऊन चेंडू निघाला मागच्या बाजूला. फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून लॉंग स्टॉप, सीमा पार, चौकार. कराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा. HDP ट्रॉफी 2025 9961 हा फक्त नंबर नसून हा ब्रँड बनला, आणि तो बनवलाय अविनाश दादा पाटील, त्याचबरोबरीने सुरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्याच मित्र म्हणून या ब्रँडची ही स्पर्धा या मैदानावरती आपण बघतोय. वेगवान चेंडू होता, जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली होती. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय, एक धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 10 या धावसंख्येवरती. कुंदन पाटील यांची प्रचंड मेहनत, अगदी स्पर्धा सुरू होण्या अगोदर 2-3 महिने त्यांची मेहनत सुरुवातीपासून आपण बघतोय. त्यांचे विशेष आपण आभार या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत. खूप चांगली स्पर्धा, ही स्पर्धा रंगेल. जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना तसतसं या स्पर्धेत रोमांचकता, रंजकता आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं मनोरंजन होताना नक्कीच आपण बघणार आहोत. वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग. खरं तर महेश म्हात्रेच्या तालमीत घडलेला हा कविश पवार स्वतःला सिद्ध करतोय. भरपूर गुणवत्ता या गोलंदाजाकडे, आणि त्यानं इथे आपली गुणवत्ता सादर केली. निर्धाव चेंडू आलाय, त्याचबरोबरीने संपलाय दुसऱ्या षटकाचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावांच्या मामूली सरासरीनं टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आई गारमाता कराडे खुर्द हा संघ जाऊन पोहोचतोय 3-10 या धावसंख्येवरती. उपसरपंच सन्मानाने विश्वनाथ पाटील साहेब, त्याचबरोबरीने विश्वनाथजी जंगम साहेब, विश्वनाथजी सालुंके साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने राम पवार साहेब यांची उपस्थिती आपण या ठिकाणी बघतोय. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. शब्दसुमनानं स्वागत असेल, आणि जसा वेळ मिळेल ना तसा आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. अतिथी देवभवी भारतीय संस्कृती. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य, आणि त्याची जोपासना या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तिसरं षटक सुरुवात झाली, आणि पहिल्या चेंडूवरती हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते. जीवाच्या आकांताने प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण बघतोय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत असताना, आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12. तन्मय आलाय गोलंदाजीला. बालकृष्ण मात्र स्वतः जुने गोलंदाज होते, पण त्यांना आता नवीन खेळाडूंची नावं माहीत नाहीयेत. तन्मय मापाडी गोलंदाजीसाठी आलेला आहे. 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. बॅटची एज
विकेट मिळण्याची शक्यता, हा झेल टिपला जातो आणि फलंदाज सलामीला आलेला कल्पेश कदम बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती रोशन कारंदे मैदानावरती दाखल होतोय. फलंदाजी खोलवर आहे. सचिन मालुसरे मैदानावरती आहे, पण एका बाजूला ताकदवर गोलंदाजी आहे आणि त्याचं अगदी उदाहरण पेश केलंय मैदानावरती वयाल टीमच्या गोलंदाजांनी. अनिल डुकरे यांनी पुरस्कृत केलेला RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल हा संघ आपण बघतोय. आणि तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या आहे कराडे खुर्द टीमच्या धावफलकावरती 4-12. शॉट ऑफ लेंथ होता, आउटसाइड टू ऑफ स्टंप ही लाईन आपण बघतोय. संपर्कच झाला नाही, चेंडू सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपेल, धावफलक स्थिरावेल 12 या धावसंख्येवरती. यानंतरचा सामना प्रतीक 11 कराडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान इसांबे. प्रतीक 11 कराडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान इसांबे. दोनही टीमच्या कर्णधाराला मी सूचित करतो की आपण टॉस साठी यायचंय. इसांबे आणि कराडे बुद्रुक, प्रतीक 11 कराडे आणि जय हनुमान इसांबे दोनही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. प्रतीक 11 कराडे संघ या मोसमात चांगल्या बहरात आहे आणि आपण बघतोय की चांगली पारितोषिक त्यांनी सुद्धा पटकावलीत. चांगला खेळ या मैदानावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना आपण विनंती करूयात की आपण टॉस साठी यावं. प्रत्येक सामना या ठिकाणी 4 षटकांचा खेळविला जाईल. सुदर्शन पाटील सर आम्हाला माहिती विचारतायत की सामने किती षटकांचे असतील, पण आयोजकांनी सुरुवातीलाच सांगितलंय की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळविला जाईल. मोठ्या फटक्याची नितांत गरज होती आणि इथे चेंडू येतोय सीमा पार. सचिन मालुसरे याच्या बॅटमधून षटकार. डीजे कॉमेंटेटर दशरथ पाटील सर करावे यांनी सांगितलं की आग्र्यांचा नाद करू नका आणि आपण सगळ्यांनीच ती व्हिडिओ पाहिली असेल. अजून एक चांगला स्ट्रोक, स्वीट साऊंड आपण ऐकतोय. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई सफर करत निघालाय. बिग 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 हिट, सिक्सर. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. संकटात आक्रमण हाच बचाव असं म्हटलं जातं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 4-25. लगातार 2 षटकार सचिन मालुसरेच्या बॅटमधून आणि या 2 षटकारानंतर धावसंख्येला आकार येतोय. मॅच चांगली होईल यात शंका नाहीये, कारण एका बाजूला जरी धारदार गोलंदाजी असली तरी सचिन मालुसरे याने आता आक्रमणाला सुरुवात केली. इथून पुढे जर का 35+ धावसंख्या झाली तर कराडे खुर्द या टीमकडे असे गोलंदाज आहेत जे धावसंख्येचा बचाव करू शकतात. त्यामुळे मॅच चांगली पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. शेवटचा षटक निर्णायक असेल. या निर्णायक षटकात किती धावांचा शोध घेतला जाईल याकडे संपूर्ण आई गारमाता कराडे खुर्द टीमच्या पाठीराख्यांचं लक्ष लागलंय. तर दुसऱ्या बाजूने RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल टीमचे पाठीराखे म्हणत असतील की या षटकात कमी धावा खर्च झाल्या पाहिजेत, जेणेकरून धावांचा पाठलाग करताना दडपण थोडंसं कमी असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4-25 अशी स्थिती कराडे खुर्द टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळते. प्रतीक 11 कराडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी इसांबे टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. इसांबे टीमच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय.
25 धावा आहेत धाव फलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. खूप चांगली स्पर्धा. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ पद्माताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील डी गटामधून हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आई गारमाता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल. टॉस जिंकला वयाल टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कराडे खुर्द या टीमला, पण वयाल टीमकडून बराच वेळ घेतला जातोय. चला षटक सुरू करायचे. पंच आपण वारंवार तंबी द्या, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आपल्याला 10 मॅचेस आज संपन्न करायचे आहेत. बॅकफुटला आले, जागा बनवली, प्रॉपर टायमिंग होता, नजाकत होती या फटक्यामध्ये. चेंडूला दिशा देत डीप स्क्वेअर लेगला वसूल केला जातोय. अजून एक षटकार. डीजे नटरंग स्टाईलला स्ट्रोक लगावला. गोलंदाजाकडे गती होती. आखूड टप्प्याचा चेंडू लवकर लाईन पीक केली फलंदाजांनी आणि त्यावरती चढवला प्रहार. षटकार. कट करायचं होतं खरं तर, लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 31 या धावसंख्येवरती. शुभम म्हात्रे या मोसमात ते सुद्धा फॉर्म मध्ये आहेत. एक चांगले समालोचक वयालगावचे सुपुत्र शुभम म्हात्रे यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मोस्ट वेलकम. ऑन साईडला फटका ट्रॅव्हल केलं खरं तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग लेगला या चेंडूला अडवलं जाईल. एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. सचिनने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, कारण दुहेरीसाठी प्रयत्न दिसून आला नाही. 2 षटकार त्यानं ठोकलेत. रोशन कारंदेने ठोकला 1 षटकार. रोशन खेळतो वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. सचिन मालुसरे ज्यांना अद्यापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 2 षटकार 1 चौकाराच्या बरोबरीने वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय आणि धावसंख्या आहे संघाची 4/32. हा डाव सावरलाय सचिन मालुसरे या फलंदाजानं. शेवटचं षटक संदीप म्हात्रे. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्टॉप झाला. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल 4/32 या धावसंख्येवरती. या सत्रातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मी इसांबे टीमच्या कॅप्टनला सूचित करतोय आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कर्णधार अपोजिट टीमचा या ठिकाणी उपस्थित आहे. दर्शनला आपण बघतोय. प्रतीक 11 कराडे संघाचे कर्णधार आलेले आहेत. जर इसांबे टीमचे कॅप्टन आपण आला नाहीत तर टॉस बॉक्स मध्ये या. बॅटची एज हा झेल टिपला आणि 5वा धक्का कराडे खुर्द या टीमला. विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलक स्थिरावले 5/32 या धावसंख्येवरती. टेक्निशियन आमचे विवेक पाटील खूप चांगली प्रगती, अगदी मी तर म्हणेन त्यांच्या माध्यमातून लवकरच त्यांनी स्वतःला सुद्धा सिद्ध केलं. 24 लाईव्ह इव्हेंट. सर अभिषेक पाटील सर यांनी सांगितलं की अगदी 3 लाखांचा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आपण बघतोय की त्यांची क्लिअरिटी आणि क्वालिटी त्याच्या जोरावरती 24 लाईव्ह इव्हेंटनं अगदी आपला दबदबा या मित्र म्हणून इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात पसरवलाय. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरच्या धावा फार निर्णायक असतात आणि आम्ही देवलोलीच्या मैदानावरती पाहिलं होतं. उत्कर्ष सावले आणि देवलोली सामना सुरू होता. अशा धावून 5 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि अखेर शेवटच्या 6 चेंडूत 5 धावांची गरज असताना त्याच 5 धावा सावले टीमला कठीण झाल्या. इथे तसं होईल का? कारण शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या 4 धावांच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 36. येणारे 24 चेंडू 37 धावांची गरज. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील? नेमकं काय घडेल हे बघण्या अगोदर आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय संतोषजी ठोंबरे साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत वडगाव यांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी करायचे. प्रतीक 11 कराडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान इसांबे.
टॉस केला जाईल. सन्माननीय संतोषजी ठोंबरे साहेब आणि ते सांगतायत की भिवंडीला गटात त्यांनी कदाचित त्यांची जोडी उतरवले. सुलतान आणि वरदान भलत्याच फॉर्ममध्ये सुलतान, अगदी मी तर म्हणेन भरपूर गुलाल त्यांच्या नावावरती राहिलेत आणि वडगावची ती शान आहे. टॉस जिंकला हिसांबे टीमनं. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. एक रिव्ह्यू असेल बिमर आणि वाईटसाठी, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले 36. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज RSK एंटरप्राइजेस वयाल या टीमला असेल. पण या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील प्रथमेश मोरे यांनाही आपण संधी देऊयात. पण त्या अगोदर आपण जाऊयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. वडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. हरीशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विश्वनाथ पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विश्वनाथजी पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर कोण आहे? विश्वनाथजी साळुंके यांना विनंती असेल की आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा किंग मेकर किंवा जायंट किलर थोडक्यासाठी वाचणारे सुधाकर शेठ घारे यांचं या ठिकाणी आगमन होईल. सन्माननीय रामजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे स्वागत आहे. राम पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुधाकर भाऊ घारे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल. संतोषजी ठोंबरे, आपण राम पवार यांचं स्वागत करूया. त्यानंतर संतोषजी ठोंबरे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांचाही सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह आपण पाहतोय. यस एक मिनिट सर. नरेंद्र पाटील यांना विनंती असेल की कुंदन पाटील यांच्याशी संपर्क साधायचा. त्यानंतर संतोष ठोंबरे यांचा सन्मान केला जाईल. माजी सरपंच वडगाव ग्रामपंचायत यांना विनंती करूया. आजकाल चला मॅच चालू करा. संतोषजी ठोंबरे यांचा सन्मान. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. 37 कारमाता कराडे संघाविरोधात गावदेवी वयाळ या टीमला करायचे आहेत. पण थोड्याच वेळात ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचे या ठिकाणी आगमन होईल. आपण वळूया मोरे यांच्याकडे. धन्यवाद सर. यस फर्स्ट एड बॉक्स द्यायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाच्या चरणाला प्रथम नमन करतो. त्या खेलपट्टीला जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख देण्याचं काम केलं. अगदीच आपण पाहू शकाल हिवाळ्यातली सर्दी आणि प्रेक्षकांची गर्दी सांगून जाते की आयोजन कसं आहे. यस आपण पाहताय SDP चषक 2025 एक दिमागदार पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला आणि या चांगली स्पर्धा देखील आपल्याला पाहायला भेटे. एका बाजूला आपण पाहू शकाल गाडमाता कराडे त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहू शकाल RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल या दोन्ही संघांच्या मध्ये अगदीच बिग फाईट आपल्याला पाहायला भेटेल. समीकरण आपण पाहिलं पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि 37 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धावा धावफलकावरती लागले जातात. चांगल्याच पद्धतीचं आयोजन. त्याचबरोबर
साधे नीटनेटकं नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटतंय. चांगल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सांगी कोट्यातून पहिलं, वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळताना आपण पाहू शकाल. रोहित करांदे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. हो नक्कीच फुलर लेनचा चेंडू आहे. चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला भेटतं. निर्धाव चेंडूची सांगता होती. धाव फलक देखील तिथं स्थिर आहे. 2 धावा त्या फलकावरती लागले जातात. बिनबाद 2 असं समीकरण आहे फलंदाजी करत असताना. RSK एंटरप्राइजेस गावदेवी वायाला संघाचा गोलंदाज रोहित तयार. फुलर लेनचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. एसटी रक्षक तिची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथं स्थिर आहे. 2 धावा त्या फलकावरती लागले जातात. नक्कीच आपण समालोचन आधीच आपण ऐकलं तर आमचे गुरुवर्य संतोषजी चौधरी असतील, त्याचबरोबरीने अंकित सर, मारुसरे, यश मालकर आमचे मित्र, तदनंतर अभिषेक पाटील सर असतील. चांगलं आयोजन त्याचबरोबरीने नीटनेटकं नियोजन. अगदीच कटाक्ष नियम देखील या स्पर्धेला लाभले गेलेत. SDP सुरेश जिजानाथ पाटील यांच्या विद्यमानात आयोजित केलेली स्पर्धा. यस फुलर लेनचा चेंडू आहे. चेंडूचा गल्लीमध्ये ट्रॅव्हल होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. यस नक्कीच एक तू मे आणि फलंदाज बॅक टू दी टॅग आउट. डीजे आपण पाहिलं तर तेजस देशमुख सारख्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात या तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि या मोठा आदरा भेटतोय व्हाल संघाला. अगदीच एक आनंदाची वायाल या संघाला आणि आनंदाची लाट येऊन जाते. कराडे बुद्रुक या संघाच्या अगदीच आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा खेळ या दोन्ही संघांच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित करांदे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तदनंतर सलग निर्धाव चेंडूचा मारा त्यांनी केला आणि या धावचीच्या स्वरूपात आपण पाहू शकाल तेजस सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगलं प्रोटेक्शन आपण मिड ऑन रिजन मध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावरती लागले जातात. 37 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. आता मात्र समीकरण देखील आपल्या भेटीला आलंय. 18 चेंडू आणि 35 या धावसंख्येची गरज आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ. नक्कीच ते मी इथे एकच म्हणेन, जिथे विजयाची शाश्वती नसते तिथेही कडा संघर्ष करावा लागतो, कारण की येणारी वेळ नशिबाने नाही तर स्वकर्तृत्वाने बदलावी लागते. समीकरण देखील आपल्या भेटीला येईल. 18 चेंडू आणि 35 या धावसंख्येची गरज असणार आहे. ती म्हणजे अगदीच पाहिलं तर समीकरण देखील आपल्या भेटीला येईल. 18 चेंडू आणि 35 या धावसंख्येची गरज. पहिल्या शतकाचा जो विचार केला तर मोपणा मार्केट एंड करणं गोलंदाजी करत असताना रोहितने देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि फक्त पहिल्या शतकामध्ये अगदीच पॉवर प्लेचं शतक, त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून ठरली गेली आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. आता मात्र समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटेल. 18 चेंडू आणि 35 या धावसंख्येची गरज आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सांगी कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळणार गोलंदाज अक्षय भोई. अगदीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी काही क्रीडांगणावरती आपण त्याची पाहिली. अगदीच आता मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ त्याला देखील करायचा. अगदीच अंकित मालू सरांनी सांगितलं ज्या पद्धतीची फलंदाजी देखील या संघाच्या माध्यमातून कराडे बुद्रुक गाडमाता कराडे बुद्रुक या संघाची आपण फलंदाजी पाहिली, त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील या गोलंदाजाच्या माध्यमातून करावी लागेल. समीकरण असेल 18 चेंडू 35 या धावसंख्येची गरज. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे सामने आपल्याला थेट प्रेक्षेपण आपल्या घर बसल्या पाहायला भेटणार. अगदीच संदेशजी पाटील यांचं एक छोटस रोपटर त्याने लावलेलं आणि त्याचा आता वटवृक्ष आलंय. अगदीच पाहिलं तर सुंदर क्वालिटी विथ क्लिअरिटी या स्पर्धेत या
इव्हेंटची ओळख आहे. यस गोलंदाज अक्षय तयार. ओ फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवाई सपर चेंडू जातोय सीमा पार येतो या दंडडी षटकार. धन्यवाद डीजे. एकनाथ पाटील यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूया. अगदीच पाहिलं तर मोठा फटका सजवला गेला. महेश मात्रे बडे मंच का बडा खिलाडी, त्यांनी दाखवलंय माझ्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेचं त्यांनी प्रदर्शन देखील दाखवलंय. याच गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं गोलंदाज अक्षय तयार सामना करेल महेश. ओ फुलरलेनचा चेंडू आहे पुन्हा एकदा खोलो पद्धतीचा चेंडू. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार येतो या दंडडी षटकार. ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. आणि आता मात्र समीकरण देखील आपल्या भेटीला येत आहे. 16 चेंडू 23 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूपासून आक्रमणचा पाडा त्याच्यावरती चढवला जातो. यस अक्षय तयार. यस क्रिकेटच्या पुस्तकातील फटका सजवला गेला. चेंडू सरला पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल ला केलं जाईल. डबल मध्ये कन्वर्ट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 2 या धावसंख्येने पुढे सरसावली जाते. 16 धाव फलकावरती धावा लागले जातात आणि समीकरण देखील थोडंसं बदललं जाईल. 15 चेंडू 21 या धावसंख्येची गरज. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अक्षय भोईर. चांगल्या पद्धतीची त्याला देखील गोलंदाजी करावी लागेल. आणि स्ट्राईक एंड वरती विचार केला बडे मंच का बडा खिलाडी. ओ फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार दंडडी षटकार. मास्तर आपण पाहिलं तर धावफलकाचा विचार केला 22 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 1-22 असं समीकरण आहे फलंदाजी करत असताना. RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल या संघाचा आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी महेश मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 22 धावा धावफलकावरती लागले जातात. समीकरण देखील थोडंसं बदललं जाईल. अक्षयवरती डिप्रेशन आहे, प्रेशर आहे आणि 14 चेंडू मध्ये 15 या धावसंख्येची गरज आहे. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी अगदीच प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम महेश मात्रे त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून करते. यस मॅच बॉल आपण पाहू शकाल पंचांच्या हातात. अगदीच आपण पाहू शकाल मेन पंचांच्या भूमिकेत अरुण पारंगे सर आपण मेन पंचांच्या भूमिकेत. यस गोलंदाज अक्षय तयार. ओ फुलर लेनचा चेंडू आहे. चेंडू सरळ जातो मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव भेटते. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील धीम्या गतीने पुढे सरसावली जाते. धावफलकावरती धावा लागले जातात. 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि समीकरण देखील आपल्या भेटीला येईल. 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अक्षय भोईर. एस मोपाडा मार्केट एंड कडनं गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. आता पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले. तदनंतर कमबॅक करण्याचं काम त्याच्या माध्यमातून ठरलं गेलं. तदनंतर महेश मात्रे चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. पण आता मात्र बराच काळ नॉन स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज अल्पेश पवार ऑन द स्ट्राईकला. त्याला देखील चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करायची. समीकरण अगदी सोपं असेल. 13 चेंडू 14 या धावसंख्येची गरज आहे. अगदीच विचार केला तर अक्षय भोईर याचा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून काही क्रीडांगणावरती पाहिली आहे. पण या क्रीडांगणावरती अगदीच या ऐतिहासिक क्रीडांगणावरती अचानकच्या क्रीडांगणावरती त्याच्यावरती आक्रमण चढवलं जातं. यस बराच काळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट देखील चालू आहे. फलंदाज बॅक टू दी डग आउट.
डीजे अगदीच आपण पाहिलं तर एकविरा डीजेच्या माध्यमातून अप्रतिम गीत त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या स्पर्धेमध्ये वाजवले जातात. अगदीच दुसऱ्या शतकाचा खेळ संपुष्टात आला. 2 शतकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धाफलकावरती लागले जातात. 2 बाद 23 असं समीकरणे फलंदाजी करत असताना RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल या संघाचं. आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदललं जाईल. 12 चेंडू 14 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती कुठला गोलंदाज येईल याच गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. सांघिक कोट्यातून तिसरं, वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळणार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर गोलंदाज अतुल तुंगारे आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती त्याच्यावरती देखील प्रेशर असेल कारण की त्याला डिफेन्स करायचे. आता 12 चेंडू मध्ये 14 धावा. नक्कीच म्हणतात ना, मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. दोन्ही संघाला एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अतुल याला देखील करायची आहे. यस गोलंदाज तयार. यस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेग घेत चेंडू शरीरावरती हादळला. एका निर्धाव चेंडूची सांगता देखील होईल. समीकरण देखील बदललं जाईल. 11 चेंडू 14 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल अतुल तुंगारे. त्याला देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल कारण की आता मात्र बिग मॅच, अगदी सन्मानाची मॅच देखील आपण पाहू शकाल. SDP ट्रॉफी 2025 दिमागदार पर्व. ही मॅच सन्मानाची, ही मॅच मानाची. यस गोलंदाज अतुल तयार. सामना करतील महेश म्हात्रे. ओ फटका देखील सजवला जातोय. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो. या बिग 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 इट्स अ मॅक्सिमम 6. आपण पाहिलं तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील झपाट्याने वाढली जाते. धावफलकाचा विचार केला तर 29 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. समीकरण देखील थोडंसं बदललं जाईल. 10 चेंडू 8 या धावसंख्येची गरज. अगदीच प्रेक्षकांचं देखील नितांत प्रेम सुरेश दादा पाटील यांच्यावरती. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण पाहता SDP ट्रॉफी 2025 एक दिमागदार पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला आला. यास आपण पाहू शकाल गजाभाई मास्टर. ज्या पद्धतीने ट्रॉफ्या प्रमुख आकर्षण या स्पर्धेतील त्याच बरोबरीने आपण गजाभाई देखील प्रमुख आकर्षण या स्पर्धेतील. यस गोलंदाज अतुल तयार. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहतोय. एसटी रक्षक त्याची कामगिरी एकदम चौकरीत्या बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक देखील थोडस पाहिलं. धावफलक तिथं स्थिर 29 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. समीकरण देखील थोडंसं बदललं जाईल. 9 चेंडू 8 या धावसंख्येची गरज. आता मात्र गोलंदाजी करत असताना कमबॅक करून देतोय आपल्या संघाला गोलंदाज अतुल. ओ फटका सजवला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एकच धाव भेटेल. एका धावेला प्राधान्य देखील दिलं जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. कासवाच्या गतीने, धीम्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय. 30 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 30 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 2 विकेट. याच गोलंदाजी ट्रॅकवरती देखील अतुल तुंगारेची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. अगदीच पहिला चेंडू निर्धावाला. तदनंतर महेश म्हात्रेचा तो उत्तुंग फटका आपण पाहिला. त्या 6 धावा
तदनंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अतुल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटेल. 8 चेंडू 7 या धावसंख्येची गरज. येस, गोलंदाज अतुल तयार, सामना करतील. येस, आफ्टर पद्धतीचा चेंडू आहे. चेंडूला फक्त स्टिअर केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव भेटेल. अगदीच एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. समीकरण देखील बदललं जाईल. 7 चेंडू 6 या धावसंख्येची गरज. अगदीच महागडं षटक ठरलं गावदेवी या गारमाता कराड या संघासाठी. अक्षर भोईर याचं तब्बल त्याच्या षटकामागे 21 धावा आल्या. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं. गोलंदाज अतुल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न. यस, खोलो पद्धतीचा चेंडू फटका देखील सजवला जातोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग देखील आपल्याला पाहायला भेटेल. सिंगलला केलं जाईल, डबल मध्ये कन्वर्ट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 33 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आणि आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 4 या धावसंख्येची गरज. क्रिकेट हा खेळ अनिश्चितता, इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं. समीकरण आपल्याला पाहायला भेटेल 6 चेंडू 4 या धावसंख्येची गरज. आपण पाहिलं तर तिसऱ्या शतकाचा खेळ संपुष्टात आला. 3 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या धावसंख्येच्या घरात. समीकरण देखील बदललं जाईल. 6 चेंडू 4 या धावसंख्येची गरज. आणि आता मात्र निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मोपाडा मार्केट एंड कडनं गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल राहुल करांदे. त्याला यस, महेश देखील चांगल्या पद्धतीची फलंदाजी या मॅच मध्ये देखील आपण पाहिले. 10 चेंडू मध्ये 30 या धावसंख्येची पारी स्वीकारत असताना यस गोलंदाज तयार. यस, पंच आम्हाला सांगतात इट्स अवे फ्रॉम द बॉडी ऑब्स्टिक. ऑप्टमिक धाव ऍड होईल धावफलकावरती. ऑन बोर्ड वरती आपण पाहू शकाल धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 34 धावा धावफलकावरती लागले जातात. अशा क्षणाला तुमच्याकडनं चुका होण्या खूप मागच ठरतील आपल्या संघासाठी. यस, गोलंदाज पहिल्याच गोलंदाज राहुल तयार. समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटेल. 6 चेंडू आणि 3 या धावसंख्येची गरज. चांगल्या पद्धतीचा खेळ, अगदीच प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा सामना अगदीच या क्रीडांगणावरती सजला जातो. यस, गोलंदाज राहुल तयार. सामना करतील गणेश. फटका देखील सजवला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडंसं फंबलिंग आणि या चेंडू सरळ जातोय सीमा पार आणि MS धोनी स्टाईल मध्ये विजय संपादित करतोय RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाला संघ. रोशनजी गायकवाड टेंबरी ग्रामपंचायत